सेंटाक्रूज अँड जिखोप वहारोप कशे थारता हे फुकट वेचणुकेचे गणित न्हय हें एक समीकरण आसा जो लोक तेंचे प्रश्न आनी इतिहास एकठांय येतात. आयज आमी हे समीकरण सोंपेपणीं समजून घेतोले आनी तेचेर आधारीत शासनाचो एक नमुनो पळयतोले. ही काणी गोंयच्या एका मतदारसंघाची, पण तिचो संदेश खूब व्हड आसा. गोंयच्या नकाशार सांताक्रूज एक ल्हान टिकली कोशी दिसता, पण ही ल्हान जाग्या भितर एक आखो समाज रावता, जाच्यो आपल्योच खासेलोपणां आसात. हांगा इतिहास, अन्यायाच्या गरजो मिळून एक वेगळोच राजकीय दबाव तयार करतात. चलात तर आमी ताचेर एक नोदर मारूया. 2400 मतं. फाटल्या वेंचणुकेन 2022 वर्षात जिखपी आनी हारपी हांचे मदलो फरक फकत इतलोच असलो. हो एक ल्हान आंकडो न्हय. हो आंकडो आमकां सांगता की हांगा स्पर्धा कितली खोर आसा, दर एक मोठ मोलाचं, आनी जिखपाची चावी त्या मतदाराच्या काळजाक लागीं पावपांत आसा. ह्या आमच्या विश्लेषणात आमी कितें पळयतले? पयलीं सांताक्रूजचें राजकीय समीकरण समजितोले. मागीर 2022च्या निकालाचो खोल अभ्यास करतोले. त्या उपरांत 30 वर्षांच्या इतिहासाच्या नदोर घालून सध्याच्या रणनितीचे उलवतोले. हाच्या उपरांत एक बदलाची येवजण पळवून निम्माणे राजकारणाच्या पलीद असलेल्या शासनाचेर चिंतोले. चलात तर पहिलो पाऊल सांताक्रूज समीकरण. हांगा जिखपाक वचून पयलीं जमिनीची वास्तविकता समजोवप चोड गरजेचें. हांगा लोक कोण, तांचे समाज कोणे आनी तांचे प्रश्न कितें हे जाणून घेवप पयली पावणी. हांगा राजकारणाचं चित्र रंगोवपाक 3 मुख्य रंग वापरून जाय. पहिलो, इतिहासीक कॅथॉलिक समाज, ज्यांची संख्या भड आसा. दुसरो, हिंदू ओबीसी, खास करून भंडारी समाज, ज्यांचो प्रभाव म्हत्वाचो. आनी तिसरो, प्रभावी सारस्वत आनी व्यावसायिक वर्ग. जिखोप म्हणल्यार ह्या तिन्ही समाजांच्या अपेक्षांमध्ये एक संतुलन साधोप. आता येऊया अंकडांचेर. 2022 वर्षात खरेच घडले की ते अंकडे ओले नांत, पण ते आमकां एक कहाणी सांगतात. ती कहाणी समजून घेवप म्हत्वाची. पळयात, 2022 वर्षार काँग्रेसाक सगळ्यान चोड मतां 39% लागीं. पण मगीर आपाक 18% आनी आरजीपीके 11% मतां मेळ्ळ्या. हाचो अर्थ किता? हाचो अर्थ परंपरागत विरोधी मतां आतां वांटून गेल्यांत. एकाच जाग्यार वचो बदलेक ती वेगळे वेगळे वाटेन गेल्यांत. एक महत्वाची गोष्ट जी हांगकरचे लोक सांगतात ती म्हणल्यार आम्ही उमेदवाराक पावलेन मत देतात, फक्त पक्षाच्या चिन्हाक नाहे. हाचो अर्थ स्पष्ट असा. हांगा उमेदवाराचं व्यक्तित्व, ताचो वावर आनी ताची लोकांमोडे पडणं ही पक्षाच्या नावनावापरस चोड प्रभावी ठरता. आप आनी आरजीपी सारख्या नव्या पक्षांना मिळवलेली मतं एक व्हड बदल दाखवतात. पारंपरिक निष्ठा आता कमी जायत वेता आनी सरकारांचेर नाराज असलोली मतं स्वाभाविकपणे मुख्य विरोधी पक्षाक वचतोलीं हाची आता कसलीच खात्री ना. मतदार आता नवे विकल्प सोदतात. आनी ज्या वेळार राजकारण असो बदलता तेन्ना आमची भाषाही सांभाळप गरजेचं. राजकीय उलोवपाण दर एका नागरिकाचो सन्मान राखप चोड म्हत्वाचं. जाणवायण आनी जबाबदारेन उलोवप हे आमच्या संविधानीक मूल्यांचें एक बुनियादी अंग. लोकशाही हचरूच आधारीत असता. फकत एक वेचणूक पळोवन पुरो ना. आमी थोडे फाटें वचून गेल्या 30 वर्षांचो इतिहास पळयव्या. ह्या लांब कालाच्या प्रवाहांत सांताक्रूजची खरेंची राजकीय काणी आमकां समजतली. हे अंखडे एक काणी सांगतात. पळयात, 90च्या दशकात काँग्रेसाचो प्रभाव असलो, पूण मागीर 2002 वर्सा बीजेपीने बरोबरी केली आनी तेन्ना सावन स्पर्धा चोड खर जायत गेली. कोणूच एक पक्ष हांगा आपलो घोडो सासणाक मजबूत करूंक शकलो ना. स्थिती नेहमी बदलत रावल्या. आनी आनीक एक गोष्ट, मतदानाचो प्रमाण तो नेहमीच 75 ते 84% मोदे मुरला. म्हणसोच जिखण्याची चावी नवे मतदार हाडपांट नाय, पण जे बदलपी मतदार आसात, ज्यांची संख्या ल्हान आसा, तांकां आपले वट्टे भोरपांट आसा. तो ल्हान गट्टच निकाल ठरवता. पण आज लोक कितें विचारतात त्यांचो आवाज असो ऐकून येता. पक्षाची निष्ठा आसा, पण वाडपी महागाई आनी आमच्या भुरग्यांक नोकऱ्यांची उणाव हाच्यार आज आमचे मत ठरता. हितून स्पष्ट दिसता की आता लोकांचे प्रश्न पोटापाणीचेर आनी फुडाराचेर केंद्रीत झाले आहेत. इतिहास पल्लोळ, साध्या स्थिती समजवली
आता फुडारा कोशे संकार वचून येता त्याच्या नदर घालूया. कोणी आव्हानाक एक स्वॉट विश्लेषण मार्गदर्शन करता. दर एका युद्धांत आपली ताकद म्हणल्यार स्ट्रेंथ्स आणि आपली कमजोरी म्हणल्यार वीकनेस जाणम जावप गरजेचं. हांगा बल असा उमेदवारांचो आधार, पण दुर्बलताई असा संघटनात्मक उणवांत. संधी म्हणल्यार ऑपॉर्च्युनिटी असा महागाई आणि बेरोजगारी विरोधी भावनेंत. आणि धोको म्हणल्यार थ्रेट असा बीजेपीची सत्ता आणि साधनांत. जिखपाचो रोस्तो संधीचो फायदो घेऊन आणि धोक्यांक टाळून वचपाचो असा. पुढली वेचणूक म्हणल्यार दोन कान्यांचे युद्ध. एक वाटेन सत्ताधार पक्ष स्थिरता आणि विकास प्रकल्पाची कहाणी सांगतलो. दुसरे वाटेन आव्हान दिवपी पक्ष डबल इंजिनच्या अपयशाची कहाणी सांगतलो, जसो वाढपी म्हारगाय आणि स्थानिक दुर्लक्ष. लोक कोणाची काणी चोड मांडून घेतीत त्याचेर निकाल आधारित असतलो. विश्लेषण झालेन. आता येवजण. हांगा असा एक 90 दिवसांची कार्ययोजना, एक राजकीय बदोळ घडवून हाडपाचो नमुनो. ही येवजण फक्त जिंकपाचे न्हय, पूण लोकांचो विश्वास परतून जोडून घेवपाचे. हाय खावर 90 दिसांची योजना 4 भागात असा. पहिलो भाग D90 ते D60 तयारी, मतदारांक समजोप. दुसरो D60 ते D30 लुंघवण, घराघरांनी वचून संदेश पावोवप. तिसरो D30 ते D7 तीव्रता, वडसभा आणि डिजिटल प्रचारण. आणि निमाणो D7 ते D0 अंतिम प्रहार, सगळी ताकद मतदारांक मतदान केंद्रार व्हरपाक. आयच्या युगांत डिजिटल मेढानार जिखोप खूप महत्वाचां. स्थानिक समस्यांचेर ल्हान ल्हान व्हिडिओर तोरणाट्यांक सीधा आपोवणेम देतात. खोटे खोबरेना विरोध करपाक व्हॉट्सॲप ग्रुप एक व्हड हत्यार जावं येता. आणि काँग्रेस केअर्स सारख्या कारण्यां लोकांच्या काळजाक हात घालूं येता. पूण हे सगळं, ही रणनिती, हो प्रचार, हे सगळं कित्याक? फकत वेचणूक जिखपाक ना, त्याचो हेतू व्हड असा. तो हेतू म्हणल्यार राजकारणाच्या पहिल्याद असलेलं शासन, खरेची लोकसेवा. कारण निमाणे लोकांचो आवाज हां असता. आमचे रुस्ते पावसाळ्यात बुडतात, आमच्या भुरग्यांक हंगाच नोकरी जाय, दुसरेकडे न्हय. हे राजकीय प्रश्न न्हय, हे आमचे जिवीत. हे या एका वाक्यान अंखड्यांच्या पेल्याद असलेल्या मानवी वेदनांक स्पष्टपणे समजून येता. शासन हाचे खातीर जाय. आणि लोकांमेरेन पावताना एक गोष्ट विसरूंक जायना, तांच्या खाजगी माहितीचो सन्मान. भारताचो डाटा सुरक्षा कायदो सांगता की दर एका नागरिकाची माहिती तांची संमती घेऊन आणि थरायलोल्या हेतू खातीरूच वापरची. विश्वासार हाचेरूच बांदलो आसता, तो मोडूंक जायना. आणि या सगळ्या उपरांत एक प्रश्न उरता, एक महत्वाचो प्रश्न. ध्येय फक्त वेचणूक जिखपाचो आसा वो शासन करपाक लागपी विश्वास जोडून घेवपाचो? जिखणूक एक क्षण असोत, पण विश्वास जोडू ती एक लांब जबाबदारी. हाचेर चिंतोप करूया.